विचारसागर तरंग 7वा परिच्छेद 9 क्रमांकाचा ज्ञानवानाचा व्यवहार निवृत्तीप्रधानच असला पाहिजे या शंकेचे समाधान. या परिच्छेदाचा विचार कालच्या चिंतनामध्ये आपण एक निम्मा परिच्छेद पाहिलेला आहे आणि निम्मा परिच्छेद आपला बाकी आहे. त्यामध्ये या 7व्या तरंगातल्या 3 ते 8 या परिच्छेदामध्ये अनेक युक्तिप्रयुक्तीने पूर्वपक्षाने ज्ञानी पुरुषाचं जीवन हे निवृत्तीप्रधानच असलं पाहिजे असा पूर्वपक्ष केला. तर मग हाच काही ग्रंथामध्ये सिद्धांत पक्ष आहे आणि इथे पूर्वपक्ष आहे. मग हा विषय पूर्वपक्षात घेणं उचित का सिद्धांत पक्षात घेणं उचित? तर विवक्षा वेगळी आहे. शरीर दुःखाचे कोठार आहे का शरीर उत्तम चांगले आहे? विवक्षा वेगळी आहे. शरीर जर आपण ते केवळ पशुपक्षासारखं विषय भोगण्याकरताच वापर केला तर ते दुःखाचं कोठार आहे. आणि येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरापडे त्याकरता प्रयोग केला तर ते उत्तम चांगले पण आहे. तसं हा विषय पूर्व पक्षात उचित आहे का उत्तर पक्षात उचित आहे? बरं, इथे तो पूर्व पक्षात आहे, पंचदशी तो उत्तर पक्षात आहे. पण पंचदशीमध्ये तो उत्तर पक्षात नाम सिद्धांत पक्षात आहे ते बरोबर आहे, कारण तिथे ध्येय ग्रंथकाराचं जीवनमुक्तीचं विलक्षण सुख हे आहे. आणि इथे निश्चलदासजीने त्याला पूर्व पक्षात ठेवलं. इथे ध्येय तत्वज्ञानाचं दार्ढ्य हे आहे. म्हणून यातील बराच भाग ग्राह्य आहे, परंतु सिद्धांत रूपाने पूर्णच आपल्याला स्वीकारता येणार नाही, कारण तत्वज्ञानाच्या दार्ढ्य हा विषय डोळ्यासमोर ठेवून या विषयातील काही विषयाचा स्वीकार आणि काही विषयाचं एक प्रकारचं खंडन करत असताना निश्चलदासजी बोलतायत. त्यातला काही आशय आपण काल पाहिलेला. तो आशय पाहत असताना ज्ञानी पुरुषाचं जीवन निवृत्तीप्रधानच असलं पाहिजे असा चकार नको. असलं पाहिजे चांगली गोष्ट आहे, कारण जीवनमुक्तीचा विलक्षण सुख आनंद भोगायचा म्हणला तर ते प्रवृत्तीप्रधान जीवनात नाही भोगता येत. काल आपण म्हटलो गवई आहे आणि तो व्यापार करू लागला तर त्याला गायिकेचा आनंद भेटणार नाही, कारण त्यांनी गायकी केली, भजन पूजन शिकवला, त्याचं प्रात्यक्षिक केलं का त्याचा आनंद भोगता येईल. व्यापार केल्याच्या नंतर भोगता येणार नाही. तसं ब्रह्मानंद ब्रह्माकार वृत्ती केल्याच्या नंतर भोगता येईल, बाह्य जगताकार वृत्ती केल्याच्या नंतर तो भोगता येणार नाही. म्हणून त्याचं जीवन निवृत्तीप्रधान असलं पाहिजे. कशाकरता? जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाकरिता. पण निवृत्तीप्रधानच असलं पाहिजे असा चकार लावता येणार नाही, कारण सगळ्याच ज्ञानी पुरुषाचं जीवन हे निवृत्तीप्रधान दिसतंच असं नाही. पण ते ज्ञानी नाही असं नाही, ते ज्ञानी आहेत. कृष्णभोगी शुकत्यागी राजनजनक राघव वशिष्ठ कर्मकर्ताचे पंचेते ज्ञानेना समा यांच्या जीवनामध्ये प्रत्येकाचा व्यवहार वेगळा दिसतो आपल्याला. कृष्ण परमात्मा भोगप्रधान जीवन दिसतं, भगवान शुकाचार्याचं त्यागप्रधान जीवन दिसतं, याज्ञवल्क्य हे ज्ञानोत्तर काही काळात भोगीन काही काळात त्यागी दिसतात, आणि तो शिखरध्वज तर ज्ञानाच्या अगोदर त्यागी ज्ञानोत्तर भोगी दिसतं. वशिष्ठाचं पुरोहित कर्म करण्याचं व्रत दिसतं, नित्य भगवत स्मरण करीत नामस्मरण करत कळे लावण्याचा स्वभाव नारदाचा दिसतो. मग यांच्या जीवनमुक्तीच्या स्थितीत भेद आहे का? नाही. यांच्या विधेय कैवल्यात भेद आहे का? नाही. यांच्या ज्ञानात बोधात भेद आहे का? नाही. मग यांच्या कशात भेद आहे? फार झालं तर यांच्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखात आणि प्रारब्धात तेवढा भेद आहे, बाकी भेद नाही. त्यामुळे त्यांचं जीवन निवृत्ती प्रधानच असलं पाहिजे असा पूर्वपक्ष करता येणार नाही, कारण ज्ञानाचे देह तैसे हाले चाले संस्कार वसे ते देखून लोक पिशे करता ऐसे म्हणते. त्याला पिशे लोक करता म्हणतात, पण त्याच्या दृष्टीने हे पिशे आहे. जसं पिशाला कळत नाही आवडी आणि लाजवी, व्यसन आणि सिनवी, पिशे आणि न भुलवी तरी ते काही. आवड असेल लाज वाटत नाही, व्यसन असेल सीन वाटत नाही, पिसा असेल तर त्याला भूल पडल्याशिवाय राहत नाही, आणि भूल पडत नसेल तर पिशे कसलं. लाज वाटत असेल तर आवड कसली, आणि दुःख वाटत असेल शीन वाटत असेल तर व्यसन कसलं, कारण व्यसन आहे तर शीन वाटत नाही. आवड असेल लाज वाटत नाही, आणि पिसा असेल तर भूल पडल्याशिवाय राहत नाही. मग पिशे नेसले की नागवे हे लोक येऊन सांगावे, ठाणुऱ्याचे मावावे आणखी घाय. त्यामुळे तया करणे असे कोड होई बघा माऊलीची, तयासी कर्म करणे हे बोली जेल कवणे, तयासी कर्म करणे हे बोली जेल कवणे आगा
आकाश येणे जाणे आधी काही ज्ञानोबा म्हणतात. त्याला हे कर्म केलंच पाहिजे, केलं नाही पाहिजे हे कोणा बोलावं? आकाशाला कुठे जाणे नसतं का? व्यापकात क्रिया घडत नाही, परिचिन्नात क्रिया घडते. तो ब्रह्मनाथ ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, मी तो वासुदेव तत्वता, या बोधाला तो प्राप्त झाला असल्यामुळे त्याला काय करावं काय करू नये असा विधी अंकुश त्याच्या पुढे आपल्याला लावता येत नाही. पहिली गोष्ट, पहिला मुद्दा आपण बघितला. दुसरा मुद्दा बघितला होता की त्यांच्या प्रारब्धात भेद आहे, बोधात भेद नाही. आणि तिसरा मुद्दा बघितला होता की जीवनमुक्त अवस्थेमध्ये आपला ज्ञानपूर्व त्याच्याकडनं जो त्याग घडलेला आहे तो दोष दर्शन घडलेला आहे. आणि ज्ञानोत्तर जो त्याग आहे तर तो आता मिथ्यात्व बुद्धीने झालेला आहे. नंतर जीवनमुक्त दशा, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख, पूर्व पक्ष म्हणतो तो ज्ञानी नाशिवंत त्या सामान्य तुच्छ असणाऱ्या भोगाकरता जर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख तो त्यागतो तर स्वर्गलोक, वैकुंठ लोक वा सत्य लोकातील दिव्य भोग पाहून तो कशाचा त्याग करेल? विद्यमुक्तीचा देखील त्याग करेल. तर त्याला म्हणतात जीवनमुक्तीचा त्याग प्रारब्धाने होऊ शकतो. कारण प्रारब्ध जर भोगप्रधान आणि तीव्र भोगप्रधान असेल, थोडक्यात ते निकृष्ट प्रारब्ध असेल, आधम प्रारब्ध असेल तर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा त्याग होऊ शकतो, पण विदेह मोक्षाचा नाही. कारण न तसे प्राणा उत्क्रामंती ही श्रुती आहे. त्याचे प्राण लोकांतराला जात नाही. निश्चनपी मोक्षाची इच्छा नसली तरी त्याला मोक्ष प्राप्त होतो, म्हणून तो विदेह कैवल्याचा त्याग करू शकत नाही, असं त्याचं उत्तर दिलं. हा विषय पाहून झाल्याच्या नंतर आता इथून पुढे काय बोलतात तो विचार आपण करणार आहोत. आता इथून पुढे काय बोलतात तर तरंग 7वा आहे, परिच्छेद 9वा आहे. आणि त्यामध्ये पूर्वी असे म्हटले होते की इथून पुढचं आपलं वाचन आणि चिंतन बाकी आहे, ते आपण करू. त्याच्यात थोडक्यात आशय बघा आणि मग हा विषय आपण पाहू, वाचून घेऊ. तर इथे पूर्वपक्ष असं म्हणतो आत्ताच आपण थोडासा उल्लेख केला, 2 दशा आहेत, एक साधक दशा आहे आणि एक सिद्ध दशा आहे, म्हणजे अवस्था आहे, एक प्रापंच भूमिका आहे. आता जो प्रपंचामध्ये आहे त्याला विषय वाचून काही अनेक सर्वत्र रम्य नाही, आयसा स्वभावाची पायी इंद्रियाचा, असा तर अज्ञानी जीवाचा असल्यामुळे त्याचा विषय नाही. पण साधक अवस्थेमध्ये असताना प्रपंचाबद्दल त्याची सत्यत्व बुद्धी आहे, पण दोष दर्शन आहे, त्याच्यामुळे त्याची आधी प्रवृत्ती होत नाही. आणि आता तर त्याच्याकडे सिद्ध अवस्थेमध्ये मिथ्यात्व बुद्धी आहे. आणि एकदा एखाद्या पदार्थाबद्दल मिथ्यात्व बुद्धी झालं का पुणे सत्यत्व भ्रांती त्याला होत नाही. आणि पुन्हा शिवाय दोष दर्शनाचं वैराग्य यायचे, म्हणजे ज्ञान होण्याच्या पूर्वी दोष दर्शन आणि वैराग्य असता सुद्धा त्यांनी सगळ्या भोगाचा त्याग केलेला आहे. याचसाठी तेजेले भोग, याचसाठी केले नाना याग, याचसाठी या विषयाचा त्याग हो, निरोबराने म्हणावं. तशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, प्रापंचिक अवस्थेमध्ये सत्यत्व बुद्धी आहे पण दोष दर्शन आहे. मुमुक्षु दशेमध्ये, साधक दशेमध्ये त्यांनी सगळ्याचा त्याग केलेला आहे. आता ज्ञान झालं तर मिथ्यात्व दर्शन आहे. मग दोष दर्शन पूर्वीचं आणि आता पुन्हा मिथ्यात्व दर्शन, द्विगुणित अवस्था आहे आणि सिद्ध अवस्था आहे. मग त्याची अधिक प्रवृत्ती होईलच कशी? बरं, अधिक प्रवृत्ती होण्याकरता सत्यत्व बुद्धी पाहिजे विषयाच्या बद्दल. मग त्याच्या ठिकाणी तर ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मून अपरा, सत्यत्व बुद्धीचाच अभाव झाला, मग त्याची अधिक प्रवृत्ती होईल कशी, असा पूर्वपक्ष बोलतो. म्हणून त्याचं जीवन निवृत्ती प्रधानच असलं पाहिजे, असा तो बोलला होता 5व्या परिच्छेदामध्ये मागे. त्याचं उत्तर आता इथे देतात. तर त्याला म्हणतात हेही विधान उचित ठरत नाही. का बरे? म्हणजे अगोदर दोष दर्शनाने वैराग्य होतं, नंतर मिथ्यात्व दर्शनाने वैराग्य झालं, सत्यत्व बुद्धी नाही म्हणून त्याची प्रवृत्ती होणार नाही, हे कोणी सांगितलं तुम्हाला? मुळात एखाद्या पदार्थाच्या स्वीकार किंवा त्यागामध्ये सत्यत्व बुद्धी असेल तर प्रवृत्ती होते, मिथ्यात्व बुद्धी असल्याच्या नंतर प्रवृत्ती होत नाही. सत्यत्व किंवा मिथ्यात्व प्रवृत्तीचा निकषच नाही. हा विषय 4थ्या तरंगात झालेला आपला. मग सत्यत्व किंवा मिथ्यात्व जर प्रवृत्ती निवृत्तीचा निकष नसेल तर काय आहे प्रवृत्ती निवृत्तीचा निकष? तर पदार्थाबद्दल असणारी अनुकूल भावना आणि प्रतिकूल भावना. अनुकूल भावना ही प्रवृत्तीला कारण ठरते, प्रतिकूल भावना ही त्यागाला कारण ठरते. म्हणजे प्रवृत्ती निवृत्तीचा निकष कोण आहे? पदार्थाबद्दल असणारी अनुकूल प्रतिकूल बुद्धी ही कारण आहे. काय कारण नाही? सत्यत्व किंवा मिथ्यात्व कारण नाही. कशावरून? विष सत्य आहे कोणाला माहिती नाही, सगळ्याला माहिती. कोणी पिला का घोटभर? बरं पिल तो सांगायला राहील का? म्हणजे विषा खाण्यामध्ये कोणाची प्रवृत्तीने सत्यत्व बुद्धी आहे तरी
कारण त्याबद्दल अनुकूल बुद्धी नाही. तुरुंगात जाऊन बसावं असं कोणाला वाटेल? म्हणजे त्याच्याबद्दल प्रतिकूल बुद्धी असल्यामुळे जरी सत्य असेल तर तुरुंगात जावं अशी कोणाची इच्छा होत नाही. वाघाच्या व्यवहारामध्ये जाऊन समाधी लावून बसावं कोणाला वाटेल? मग त्याच्याबद्दल सत्य तो बुद्धी आहे, पण अनुकूल बुद्धी नाही, प्रवृत्ती होत नाही. एखाद्या सर्पाच्या बिळात हात घालावा कोणाची इच्छा होईल? कोणाची इच्छा? सत्य तो बुद्धी नाही का? अशा अनेक गोष्टी ज्याच्याबद्दल आपली सत्य तो बुद्धी आहे, पण त्याच्याबद्दल प्रतिकूल भावना असल्यामुळे त्याच्याबद्दल प्रवृत्त होत नाही. आता एखाद्याची त्याच्या त्या अनुकूल भावना असेल तर ते प्रवृत्त होईल. ते विषय कर्दमीचे दरदुर, ते भोगजळीचे जळचर, सांडितकी माऊली म्हणतात ना, विषातल्या किड्याला जर तुम्ही तुपात ठेवलं तर ते मरणार आणि विषात जगणार. पण त्यांची त्याच्यात प्रवृत्ती काय आहे? ते सत्य आहे म्हणून नाही, त्याच्याबद्दल अनुकूल भावना आहे. एखादा सर्पमित्र किंवा गारुडी, त्याच्याबद्दल अनुकूल भावना आहे, कारण त्याचा विषारी दात आपण पाडू आणि मग आपण त्याचा उपजीविकेकरता उपयोग करू. पण सामान्यतः अनुकूल बुद्धी हीच कारण असते, सत्य तो बुद्धी पुरेशी नाही. कशाहून म्हणाल तर आता बाजीगराचा खेळ आहे, गारुड्याचा खेळ दिशी क्षण भरी म्हटलेला आहे, किंवा नाटक एखादं चालतं. माऊली म्हणतात ना, ती बहुरूपियाची राव राणी, स्त्री पुरुष भाव नाही म्हणे, पण लोकसंपादने तशीच करते. त्या गारुड्याचा खेळ सत्य का मिथ्या? मिथ्या आहे. सिनेमा सत्य का मिथ्या? मिथ्या आहे. गारुड्याचा खेळ मिथ्या आहे, एखादा सिनेमा मिथ्या आहे, तरी लोक तिकीट देऊन पैसा खर्च करून काय करतात? ते पाहायला जातात. मग ते मिथ्या ज्ञान नाही का? मग तिथे आपण कष्टाने अर्जित केलेला अर्थ जिथे व्यर्थ होतो तिथे लोक काय करतात? खर्च. याचं कारण त्याच्याबद्दल अनुकूल बुद्धी आहे. अनुकूल बुद्धी नसते तर त्यांनी केलं नसतं. याचाच अर्थ पदार्थ सत्य असो किंवा मिथ्या असो हा भाग गौण आहे. त्याच्याबद्दल आपली अनुकूल बुद्धी असेल तर मिथ्या असला तरी मनुष्य प्रवृत्त होतो, आणि प्रतिकूल बुद्धी असेल तर सत्य असला तरी प्रवृत्त होत नाही. तुरुंग, विष, सर्पाचं बिळ किंवा वाघाचं विवर गुफा हे सत्य आहे, सगळ्याला ज्ञान आहे, पण त्याच्याबद्दल प्रवृत्ती का नाही? तर ते प्रतिकूल बुद्धी आहे म्हणून. आणि गारुड्याचं खेळ, एखादा सिनेमा किंवा एखादा मनोरंजनाचं कुठलंही नाटक हे मिथ्या आहे, सगळ्याला कल्पना आहे. पण पैसा, कष्टार्जित असणारा पैसा तो व्यर्थ करून खर्च करून तिथे प्रवृत्त का होतात? तर त्याच्याबद्दल अनुकूल बुद्धी आहे म्हणून. याचा अर्थ सत्यत्व किंवा मिथ्यात्व हे प्रवृत्तीचा निकष नाही, त्याबद्दलची अनुकूल प्रतिकूल भावना ही प्रवृत्तीचा निकष आहे. बरं जाऊ दे, व्यवहारापुरती प्रवृत्ती कोणी मानली? पूर्व पक्षाने सुद्धा व्यवहारापुरती प्रवृत्ती प्रारब्धाने मानली ना, तर प्रारब्धाने त्याची आधी प्रवृत्ती झालेली मानलेली, बिघडलं कुठे? जानक राजांचे देखाची यावत आयुष्य त्यांची प्रवृत्ती आहे. याज्ञवल्क्य मुनीची आपण म्हटलं अगोदर प्रवृत्ती नंतर निवृत्ती आहे, आणि शिखरध्वज राजाची योग वशिष्ठामध्ये अगोदर निवृत्ती नंतर प्रवृत्ती आहे. कशामुळे आहे? प्रारब्धामुळे आहे. त्यामुळे ज्याची मिथ्यात्व बुद्धी आहे त्याची प्रवृत्ती होणार नाही, सत्यत्व बुद्धी असेल तर प्रवृत्ती होईल, असंही विधान करता येणार नाही. म्हणून ज्ञानी पुरुषाचं जीवन निवृत्ती प्रधानच असलं पाहिजे, असा चकार लावणं उचित नाही. अशा पद्धतीचा विषय आता येतोय, तो आपण वाचू. तरंग 7वा आणि परिच्छेद 9वा, आणि त्याच्यामधला एक पूर्ण टॉपिक झालेला आहे. आता पूर्वी असेही म्हटले होते की, तिथून पुढे आपण वाचतोय, ठीक ना? पूर्वी असे म्हटले होते की ज्ञात्याला सर्व अनात्म पदार्थाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी असल्यामुळे राग म्हणजेच प्रीती, तर रागमूलक म्हणजे प्रीतीमूलक आपला विशेष ठिकाणी मिथ्या बुद्धी असल्यामुळे त्याला राग म्हणजे विषयाबद्दल प्रीती होत नाही. का बरे? राग नसल्यामुळे अधिक प्रवृत्ती संभवत नाही, असा पूर्वपक्ष बोलला होता. पण त्याला म्हणतात ही शंका बरोबर नाही. का बरे? कारण देहाच्या ठिकाणी मिथ्या बुद्धी ज्ञानवानास असूनही, ज्ञानवानाला देहाच्या ठिकाणी मिथ्या बुद्धी आहे की नाही? तो म्हणतो देह आधी काय खरा, देहासंबंधी पसारा, बुजगवणे चोरा रक्षण असे भासत असे. देह आणि देह संबंधी याच्याबद्दल त्याला कुठली आसक्ती नाही, देहाबद्दल मिथ्यात्व बुद्धी आहे. पण तरी सुद्धा ज्ञानी देखील भिक्षादी व्यवहाराच्या ठिकाणी देहनिर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाचे स्थान, खोपी गोवा म्हणून देहनिर्वाहापुरत्या व्यवहारामध्ये तो प्रवृत्त होतो की नाही? कशाने? प्रारब्धाने. मग एखादा ज्ञानाचं जर निवृत्ती प्रधान प्रारब्ध असेल शुकदेवासारखं, तर तो देहनिर्वाहापुरतीच त्याची प्रवृत्ती होईल. पण एखाद्याचं प्रारब्ध जर हे अधिक भोगाचं असेल जनकासारखं, तर आधी प्रवृत्ती होऊ शकत नाही का प्रारब्धाने? होऊ शकते. ते उत्तर देतात. भिक्षादी व्यवहाराच्या ठिकाणी अनुकूल ज्ञानामुळे जशी केवळ प्रारब्धाने प्रवृत्त होतो,
तशीच ज्याची अधिक भोगाची प्रारब्ध आहे त्या ज्ञात्याची अधिक प्रवृत्ती होते. त्यामुळे निवृत्ती प्रधानच ज्ञानाचं जीवन असलं पाहिजे असा विधी करता येणार नाही. आणि मग तो म्हटला होता काय, म्हणजे सत्यत्व बुद्धीने मनुष्य प्रवृत्त होतो, मिथ्यात्व बुद्धीमुळे अधिक प्रवृत्ती होणार नाही. तर हेही विधान करणं उचित नाही. सत्यत्व किंवा मिथ्यात्व हे हा भाग गौण आहे. त्याच्याबद्दल अनुकूल प्रतिकूल भावना ही पदार्थाच्या प्रवृत्तीला वा निवृत्तीला कारण आहे. तो विषय आता इथून पुढे सांगतात. विषयाच्या प्रवृत्तीमध्ये किंवा निवृत्तीमध्ये विषयाविषयी सत्यत्व बुद्धी किंवा मिथ्यात्व बुद्धी कारणच नाही. मग काय कारण आहे, तर विषय सत्य असो किंवा मिथ्या असो. सत्य कोण म्हणलं आपण, विष, तुरुंग, सर्पाचं बिळ किंवा वाघाची गुफा सत्य आहे, आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यात आपण प्रवृत्त झालो कधी नाही. आणि गारुड्याचा खेळ, नाटक, सिनेमा मिथ्या आहे, आपल्याला माहिती आहे. पण पैसा खर्चून मनुष्य प्रवृत्त होतो की नाही, होतो. कारण हे नाटक, सिनेमा वगैरे काय वाटतात, मनोरंजनाकरता अनुकूल वाटतात. आणि वाघाची गुफा, तुरुंग हे आपल्याला दुःखदायी वाटतात. म्हणजे ते सत्य असून सुद्धा प्रतिकूल बुद्धी आहे त्याचा त्याग आहे, आणि मिथ्या असून सुद्धा अनुकूल बुद्धी आहे त्याचा स्वीकार आहे. याचाच अर्थ प्रवृत्ती किंवा निवृत्तीला सत्यत्व किंवा मिथ्यात्व बुद्धी कारण नसून तो पदार्थ सत्य असो किंवा मिथ्या असो त्याच्याबद्दल अनुकूल बुद्धी असेल प्रवृत्त होणार, प्रतिकूल बुद्धी असेल प्रवृत्त होणार नाही, असं उत्तर देतात. बघा, सत्यत्व बुद्धी किंवा मिथ्यात्व बुद्धी ही कारण नाही. मग विषय सत्य असो किंवा मिथ्या असो त्याच्या ठिकाणी अनुकूल बुद्धीमुळे काय होते, प्रवृत्ती, आणि प्रतिकूल बुद्धीमुळे निवृत्ती. म्हणजे अनुकूल वाटले तर मनुष्य त्यागण्याकरता प्रवृत्त होतो, आपलं क्षमा करा, प्रतिकूल वाटलं तर त्यागण्याकरता प्रवृत्त होतो, आणि अनुकूल वाटलं तर स्वीकारण्याकरता प्रवृत्त होतो. उदाहरण देतात, विषयाच्या ठिकाणी सत्य बुद्धी आहे, कोणाची, सर्वाचीच आहे. इतकी सत्य बुद्धी आहे ना, एखाद्या ते पिकावर फवारण्याचं औषधी बाटली आणली ना, त्या बाटलीला वरून पॅकिंग असते, त्याच्यात मेन कापडाच्या पिशवीत आणलेली असते, तरी घरी आल्याच्या नंतर साबण लावून हात धुतो मनुष्य. म्हणजे नको काही व्हायला. आता काय होणार आहे त्याच्यावर एवढं पॅकिंग असल्याच्या नंतर, पण तरी सुद्धा त्याच्याबद्दल सत्यत्व बुद्धी आहे. मग घ्या ना, एखादा चहा सारखा एखादा टोपण घ्यायला पाहिजे, पण कोणी घेत नाही का, त्याच्याबद्दल प्रतिकूल बुद्धी आहे. हे पिलं का आपल्याला मरावं लागेल, अनागामर हा बोलणं साहती. त्याच्यामुळे प्रतिकूल बुद्धी आहे, सत्य असून प्रतिकूल बुद्धी आहे, प्रवृत्ती नाही. म्हणून म्हणतात विषयाच्या ठिकाणी सत्य बुद्धी आहे, परंतु अनुकूल बुद्धी आहे का, नाही. अनुकूल बुद्धी नसल्यामुळे कोणी विष भक्षणामध्ये प्रवृत्त होत नाही. तसेच दुसरं उदाहरण, तुरुंगाच्या ठिकाणी सर्वांची सत्य बुद्धी आहे. कोणाला तुरुंग मिथ्या वाटतो, सगळ्याला सत्य वाटतो. कोणी सत्यबुद्धी आहे, पण म्हणून त्याची प्राप्तीकरिता आपण तुरुंगात जावं, तिथे साधना भजन पूजन करावं, असं कोणी त्याच्याकरता यत्न प्रयत्न करत नाही. आता काही कारण असतो जावं लागतं, तो भागवून आहे. काही नको ते उद्योग केले, उपद्व्याप केला का त्यांना तुरुंगात जाण्याची इच्छा नसली तरी जावं लागतं. त्याला न्यायाधीश वगैरे दाबून टाकतात नेऊन, पण मग ते इच्छा नसतानाही घडतं. पण सत्यबुद्धीने जाऊन तिथे गावं. आता एखादे काही निर्लज्ज असतात, ज्ञानोबराच्या भाषेत ऐशी ऐशी अवकळा, घे पे जन्म मरणाचा कांटाळा, ते लाज पै निर्मळ आणि सुवागोड. मारुती बाबा, शांती ब्रह्म बाबा आपले सांगत असतात. अगोदर तो चालता चालता त्याने जोडा घातला, आपलं ते एखाद्या पेड्याच्या दुकानात गेला, हा केवढ्याला तू केवढ्याला, 4-2 टाकले तोंडात, घेतलं काही निघाला, त्याने 4-2 शिव्या दिल्या. पुढे गेल्याच्या नंतर एका इलेक्ट्रिक दुकानावर गेला, ही वस्तू केवढ्याला, ती वस्तू केवढ्याला, तमुक केवढ्याला, अमुक केवढ्याला करता करता एक टॉर्च आपल्या खिशात टाकला. त्याने बघितलं, त्यांनी त्याचा चांगला पान उतारा केला. पुढे एका जोड्याच्या दुकानात गेला, हा जोडा केवढ्याला, तो जोडा केवढ्याला, आपला फाटका काढला, नवीन जोडा घातला, पुढे निघाला. त्याने 4 फरलांग जाऊ दिला, आणि मग त्याला बोलून घ्या, त्याला असा चोप दिला, चांगलाच हाताखालून पिसला काढला, आणि पोलीस बोलून त्याच्या ताब्यात दिला. जाऊ द्या म्हटले, घातली पोलिसांनी हातकडे घेऊन चालले. एका त्रयस्थाने या तिन्ही गोष्टी बघितल्या. म्हणले तुम्हाला त्या पेड्यावाल्याने शिव्या दिल्या, इलेक्ट्रिक पॉवरवाल्याने तुमचा पान उतारा केला, आणि याने जोड्याने तुम्हाला फटकून आता पोलिसाच्या हातात देऊन तुम्हाला जेलमध्ये पाठवतात. तुम्हाला याचं काहीच कसं वाटत नाही, तुम्हाला त्याच्यात वाटायचं काय, जेल तो आम्हाला ससुराल आहे ना. आता काही खाणं पिणं तिथं ऐकता येणार, असा म्हणणारा जो निर्लज्ज आहे, निर्लज्जम सदा सुखी म्हणावं, त्याचा विचार सोडून द्या. पण जो संभावित तशाच्या अकीर्ती मरणात रचिते, संभावित मनुष्याला अपकीर्ती मरणापेक्षा भयंकर असते, असा एखादा व्यक्ती तो जेलमध्ये जाण्याची इच्छा करेल का? मग जेलबद्दल सत्यत्व बुद्धी नाही का, आहे, पण जाण्याची इच्छा करेल का, नाही. का, जरी सत्य असलं तरी ते प्रतिकूल आहे, निंदेस पात्र आहे, आणि ते त्याला नको आहे, म्हणून त्याची इच्छा होत नाही. म्हणून म्हणतात सत्यबुद्धी आहे तुरुंगाच्या बाबतीत. तशीच तुरुंगाच्या ठिकाणी सर्वांची सत्यबुद्धी आहे, म्हणून त्याचे प्राप्ती करता कोणी यत्नांना प्रयत्न करत नाही.
याच्या उलट मिथ्या बुद्धी आहे पण ते आपल्याबद्दल अनुकूल आहे, तर ती प्रवृत्ती कशी, आपण जे 2-3 उदाहरण दिले ते त्यातलं नाटकातील व्यवहाराविषयी, तो नाटकातला व्यवहार असतो. आताच माऊलीची ओवी म्हणालो आपण, बहुरूपयाचे रावराने स्त्री पुरुष भावना आहे म्हणे, परी लोक संपादन तशीच करते. काही तिन्ही पुरुषच असतात, त्यातले एक कोणतरी स्त्री झालेलं असतं, 2 स्त्रिया झालेल्या असतात, एक पुरुष झालेला असतो, त्यांचा सगळा तो व्यवहार दाखवतात. लोकही हुसहुस करून टाळ्या वाजतात, प्रतिसाद देतात, पण सगळ्याला माहित असते तिने काय आहे, पुरुषच आहे. पण तरी सुद्धा व्यवहार पाहतात, आनंदही घेतात, पैसे खर्चून जातात. का? आपल्या काही नाही, मनोरंजन होईल, मानसिक तणाव जरा आपण ताणतणावातून मुक्त होऊ, म्हणजे त्याच्याबद्दल अनुकूल बुद्धी आहे. पण पैसा खर्चून मनुष्य ते पाहण्याकरता, तो आनंद भोगण्याकरता तयार होतो. म्हणून म्हणतात, उलट नाटकातील व्यवहाराविषयी सर्वांचा मिथ्यात्व निश्चय असला तरी अनुकूल बुद्धी असते म्हणून प्रवृत्ती होते. हे सर्वांना कसे आहे, अनुभव सिद्ध आहे. आपण नेहमीच म्हणतो अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. तुकोबराने जसं म्हणावं, अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे, तुका म्हणे चाकून सांगे माझा अनुभव आहे अंगेन, तुका म्हणे साक्षी आले तरी केली प्रगट. तसे आपल्या अनुभूतीचे काही प्रसंग या ग्रंथकाराने सांगितलं आणि त्यातनं सिद्धांत सिद्ध केला की सत्यत्व बुद्धी ही प्रवृत्ती निवृत्तीला कारण नाही, त्याच्याबद्दल अनुकूल प्रतिकूल बुद्धी ही प्रवृत्ती निवृत्तीला कारण आहे. आणि म्हणून विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी असल्यामुळे त्याची म्हणजे कोणाची, ज्ञानाची अधिक प्रवृत्ती होणार नाही हे म्हणणे बरोबर नाही. कारण भ्रमामुळे सुखत्व बुद्धी झाली तर म्हणा अज्ञानाला, ज्ञानाला प्रारब्ध बलाने जरी मिथ्यात्व बुद्धी असली तरी प्रारब्ध बलाने त्याच्याबद्दल सुखत्व बुद्धी होऊन अधिक प्रवृत्ती होऊ शकते. फरक एवढाच आहे की अज्ञानाची प्रारब्धसह प्रमादाने प्रवृत्ती होते, ज्ञानाची केवळ प्रारब्धाने होते, प्रमादाने नाही, असा त्यातला फरक आहे. आता तो मागे बोलला होता ना, ज्ञानी पुरुषाकडे दोष दृष्टी आणि पुन्हा काय, मिथ्यात्व दृष्टी. पहिली दोष दृष्टी साधक अवस्थेत, सिद्ध अवस्थेत मिथ्यात्व दृष्टी, त्यामुळे द्विगुणित वैराग्य झालं म्हणून अधिक प्रवृत्ती होणार नाही. तर हेही म्हणणं बरोबर नाही. कसं ते आता या 2-3 पंक्तीमध्ये सांगतात. त्याचं उत्तर एवढंच आहे का प्रारब्ध बलाने प्रवृत्ती होऊ शकते. एखादा रोगी असतो, म्हणजे डायबिटीजचा पेशंट आहे, तर मधुमेह बरोबर म्हणतात, मधुमेह म्हणतात ना, तर एखाद्याला मधुमेह आहे, कंसात डायबिटीज आहे, तर त्याला गोड खावं का खाऊ नये? गोड खाऊ नये, कारण गोड न खाणं हे पथ्य आहे आणि त्यामुळे ती व्यक्ती चांगली अधिक काळ राहू शकते. पण हे कळत असून सुद्धा बऱ्याच वेळेला प्रमादाने अपत्य सेवनामध्ये ती व्यक्ती प्रवृत्त होते की नाही? अपत्य सेवनामध्ये ती व्यक्ती काय होते, प्रवृत्त होते. आता काही काहीला कैरी खाल्ल्याच्या नंतर त्रास होतो, खोकला येतो, पण ते कैरी समोर आली का तिकडे तिकडे बघतात, ओळखीची कोणी नाही का, मग थोडंसं बघू नंतर खाऊन घेतात. म्हणजे पुढे त्रास होणार आहे माहिती आहे, पण त्यावेळेला अज्ञानी जीवाला ती प्रमाद होतो, त्याच्याकडनं कळतं पण वळत नाही, आणि अशा वेळेला तो सेवन करतो. मन आवरलं नाही गेलं तर त्याचा दुष्परिणामाला त्याला पुढे सामोरं जावं लागतं. पण तो म्हणतो जेव्हाचे गहू तेव्हा पाहू, आता खाऊ. असं जर झालं तर त्याची इच्छा म्हणजे त्याच्याबद्दल त्याला काय म्हणतात, दोषदृष्टी नाही का, आपल्याला पुढे याचा दंड भोगावा लागेल. पण तरी सुद्धा प्रमादाने अपत्य सेवनामध्ये रोगी प्रवृत्त होतो की नाही? होतो. तसं ज्ञानाला माहिती आहे सगळं जगत मिथ्या आहे, ब्रह्मसत्य आहे, मी सत्य आहे, पण तो प्रारब्धाने, अज्ञानी प्रमादाने आणि ज्ञानी हा प्रारब्धाने, त्याच्यामध्ये तो प्रवृत्त होऊ शकतो, असं उत्तर इथे देतात. ते आपले मृदंग महर्षी जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू पांडुरंग बाबा वैद्य, तर बाबांना डायबिटीज होता, बरेच 2-3 आजार होते, आणि त्यावेळेला ते तळलेलं बिळलेलं खायचं नाही, डॉक्टरांनी जाणीवपूर्वक सांगितलं होतं, आणि बाबा टाळायचे. पण मग कधी कधी ते काही विद्यार्थ्याला माहिती होतं बाबाला काय आवडतं, मग ते बाबा 2-4 दिवस हाजरायला खाडा आहे, हजर नाही आपण, आणि मग आता बाबा एकतर मग आपली चांगलीच हजेरी घेणार. मग ते संस्थेत जाऊन आपली हजेरी घेण्याच्या अगोदर यांनी एकट्याला बाबाला जाऊन भेटायचं, जायचं नाही. असे घरून कांद्याची कुरकुरीत तळलेले घेऊन जायचे. मग तो पाहिल्याच्या नंतर बाबा म्हणायचे, आले का येडी हळद भाड्या, ये फटके तो माझं. तुम्हाला बाबा, तुला माहिती नाही का मूर्ख, मला डॉक्टरांनी खायला नाही सांगितलं, जाऊ दे तू आणले दरवाजे लाव, एकच खातो. आणि मग ते घ्यायचे नाही, पण एक त्याचा मानही राखावा, आणि म्हणून ते घ्यायचे. आता तिथे अपत्य सेवनामध्ये प्रवृत्ती, त्याची महापुरुषाची लीला म्हणा काय म्हणा, पण अपत्य सेवनामध्ये प्रवृत्ती झाली की नाही? झाली. आपले बाबा सांगत असतात, आम्ही ते नरसी आश्रमामध्ये जेवायला गेलो, शांतीब्रह्म बाबा सांगतात, आणि एखाद्याने त्याला झालेले ते 2-3 डायबिटीज झालेल्या माणसाला छोटी जखम झाली तर ते भरून येत नाही लवकर, भयंकर त्रास असतो.
बाबाला ते थोडंसं लागलं तर महिना 2 महिने झाले अजून ती जखम भेटेना. ते होतं ते. मग ते आणि त्यांनी सांगितलं बाबा असा असतो त्रास, तसा असतो, इतका त्रास होतो. अगोदर 10 मिनिटं सांगितले, पंक्ती आल्याच्या नंतर गुलाबजाम आले, याला जाम आवडायचे. पण यांना डायबिटीज हे वाढणाऱ्याला माहित होतं म्हणून यांना जरी जाम आवडले तर जाम यांना द्यायला नको, नाही तर यांना जाम त्रास होईल. म्हणून तो काही देईना, तो म्हणला, "ए इथे टाक." आणि इतर तर एक टाकले म्हणले 2 टाक. तर तिकून आला तर तिकून म्हणले, "इकडे इथे पुन्हा टाक." बाबा म्हणले असे त्याने आमच्या समोर म्हणजे 30-40 खाल्ले. आम्ही म्हटलो, "अहो बाबा तुम्ही एवढं सांगत होता, एवढं दुःख दाखवत होता, हे काय प्रकार?" असं तरी मरायचं, तसं तरी मरायचं, म्हणले खाऊन मरू. असं ते बाबा बोलून गेले. म्हणजे कशामुळे प्रवृत्त झाली? प्रमादाने. अपत्य सेवनामध्ये याचे दुष्परिणाम माहिती असताना सुद्धा एखादा रोगी ज्याचा मनावर ताबा नाही, तो अपत्य सेवनामध्ये जसा प्रवृत्त होतो, तसा ज्ञानाला मिथ्यात्व बोध असला तरी प्रारब्ध बलाने त्याच्या अधिक भोगामध्ये प्रवृत्ती होऊ शकते. त्यामुळे दोष दर्शनाने मिथ्यात्व दर्शनाने अधिक प्रवृत्ती होईलच कशी असं विधान करता येत नाही, असं पूर्व पक्षाला इथे बोलतात. बघा, तसेच ज्ञात्यास विषयाच्या ठिकाणी दोषदृष्टी असते म्हणून ज्ञात्याची अधिक प्रवृत्ती होणार नाही असे म्हटले होते कोणी? पूर्व पक्षाने. त्याचे उत्तर असे आहे की अपत्य सेवनाविषयी अन्वय व्यतिरेकाने, म्हणजे अपत्य सेवन केलं तर आपल्याला त्याचा त्रास होईल हे माहिती आहे, आणि नाही केला तर आपण चांगलं राहू हे माहिती आहे. पण कधी कधी प्रमादाने तो रोगी काय करतो? अपत्य सेवन करतो. दोषनिष्ठय अन्वय व्यतिरेकाने दोषनिष्ठय असला तरी प्रारब्ध बलाने आहे ना, प्रारब्ध बलाने कंसात तिथे प्रारब्ध बलाने म्हणजे प्रारब्ध तर आहेच, प्लस त्याचं प्रमाद आहे. पुन्हा ते प्रारब्ध भोगून संपावं लागतं ना. त्याच्यामुळे तुका म्हणे पापिनी ती रोगाचे रूपे, ते रोग येतो. रोग काय करतो? ज्याचं प्रारब्ध आधी दुःखाचं नाही, तो त्यावेळेला मनावर ताबा मिळवू शकतो. आणि ज्याचं प्रारब्ध आधी दुःखाचं आहे त्याला कळतं, पण तरी तो त्याच्यात प्रवृत्त काय होतो? कारण ते प्रारब्धच ते आतून जुळवाजुळव करतो. नाही काय होत नाही एवढ्याने, खातो असं. म्हणून ते प्रारब्धान शब्द टाकला असावा, किंवा बाबा त्याचा अर्थ म्हणतात प्रारब्धाने म्हणजे प्रमादाने. त्याला कळतं पण मन आवरत नाही, मनाला आवर्त घालता येत नाही, आणि त्याच्यामुळे तो अपत्य सेवनामध्ये प्रवृत्त होतो. याचाच अर्थ काय? तो हे अपत्य आहे हे माहिती असताना सुद्धा जसा अपत्य सेवनामध्ये एखादा रोगी प्रवृत्त होतो कंसात प्रमादाने आणि प्रारब्ध जोराने, तसा ज्ञानी महात्मा जगत मिथ्य आहे असं जरी त्याला ज्ञान असलं, त्याच्याबद्दल त्याला कुठला संशय नसला, तरी प्रारब्ध बलाने तो अधिक व्यवहारामध्ये प्रवृत्त होऊ शकतो. म्हणून त्याचं जीवन निवृत्ती प्रधानच असलं पाहिजे असा चकार लावता येणार नाही, त्याकरता बोलतात. अपत्य सेवनाविषयी अन्वय व्यतिरेकाने दोषनिष्ठ असला तरी प्रारब्ध बलाने रोगी अपत्य सेवन करतो. तसेच प्रारब्ध बलाने सर्व व्यवहाराच्या ठिकाणी ज्ञात्याची निवृत्ती संभवते, आपलं प्रवृत्ती संभवते प्रारब्ध बलाने. म्हणजे प्रारब्ध जर बलवान असेल तर या एकंदर कारणावरून ज्ञानवानाचा व्यवहार अमुक मर्यादेपर्यंत प्रवृत्तीचा असावा. म्हणजे कुठपर्यंत? देहनिर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमास्थान कोपी गोवा एवढं प्रारब्धाने त्याने प्रवृत्ती प्रधान असावा. त्यापेक्षा अधिक प्रवृत्ती त्याने करू नये. करत असेल तर कुत्रा समजावा असं मागे बोलले होते की नाही, त्या संबंधी बोलताना म्हणतात या एकंदर कारणावरून ज्ञानवानाचा अमुक व्यवहार अमुक मर्यादेपर्यंत प्रवृत्तीचा असावा, बाकी सर्व निवृत्तीपर असावा. असा कोणताही नियम करणे योग्य नाही, कारण तो विधी किंकर राहिलेला नाही, विधी अंकुश त्याच्यावरती नाही. तो तयाचा आवासावा पाय तीर्थयात्राची होत जाय, किंवा तो करी ते तुली पूजा, तो कल्पितो जपो माझा, आणि तो निजे ते कपी ध्वजा समाधी माझी, अशी त्याची स्थिती असल्यामुळे तयाचे 20 शब्द सुखे म्हणून येते वेद, स्वदेह सच्चिदानंद कान व्हावे ते, तुम्ही अच्युत आत्मे निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी हिरवी हातानं धरी आणते. आणि श्रुती म्हणते ते साधवा शांतरागा कामक्रोध विवर्जिता ब्रुवती महाराज तत्संसार निवर्तकम, असं या महापुरुषाचं वैभव श्रुती स्मृती प्रतिपादन करतात. वेद त्यांना लोटांगण घालतात. त्यांना आज्ञाने जीवाने, म्हणजे एखाद्या डबक्यात राहणाऱ्या बेडकीने समुद्राबद्दल माप काढावं हे जसं चुकीचं आहे, तसं आज्ञानी परिचिन्न देहासी तादात्म्य परिचिन्न देहरूपी डबक्यात राहणारा जीवात्मा, त्याला मी किंवा माझं म्हणणारा, आणि त्याने व्यापक सागराला ब्रह्मस्वरूप सागराला प्राप्त झालेला ज्ञानी, त्याने असं वागावं असं वागू नये हे त्याचं माप काढणं हे बिलकुल चुकीचं आहे. कारण वेदानेच तिथला विधी अंकुश काढलेला आहे, तर आपण त्याला नियम लावणारे कोण? उलट तो करील ती पूजा आहे, तो माझा जप करेल, जे काही बोलेल. आपण कालच बोललो काय की गणी गणगाणा तर बोते ते गजानन बाबा. आता एक बाबा म्हणतात त्याचा काय योगिक अर्थ आहे का शाब्दिक अर्थ आहे, तिथं धातू दिसतो, उपसर्ग दिसतो, काय त्याचा अर्थ होतो? काहीच नाही, निरर्थक वाटतं. पण नाही म्हणता येत ना तसं,
कारण त्याचे बिसाड शब्द त्या महात्म्याच्या मुखातून ते बाहेर पडलेले आहेत. अनेक लोक तो जप करून कृतार्थ झाले. त्याच्या जीवनातलं साधक दशेपासून तर सिद्ध दशेपर्यंत सगळा प्रवास सहज झाला. श्रद्धा अंतकरणाने ज्यांनी केलं. म्हणून ते महापुरुषाचं जे वाटेल ती काय असते वेदवाणी. म्हणून तुकोबरा म्हणतात तुका तरी सहज बोली वाणी आणि त्या घरी वेदांत आहे पाणी. अशी स्थिती असल्यामुळे त्यांनी असं वागावं, असं वागू नये असं विधान करता येणार नाही. पण हे सगळं बोलणं कशा करता आहे? तत्वज्ञानाच्या दारड्या करता. जीवनमुक्तीचं विलक्षण सुख म्हटलं तर याच्यातला काय बराच अवसग्राही अंश आहे. पण काही अंशात खुलासा होणं गरजेचं आहे, तो आपल्या समोर ठेवतायत. या एकंदर कारणावरून ज्ञानवानाचा व्यवहार अमुक एक मर्यादेपर्यंत निवृत्तीच असावा, बाकी सर्व प्रवृत्तीचा असावा आणि बाकी सर्व निवृत्तीपर असावा असा कोणताही नियम करणे योग्य नाही, कारण तो विधी किंकरच नाही. आता असं म्हटल्याच्या नंतर काय शंका येऊ शकते? असं म्हटल्याच्या नंतर अशी शंका येऊ शकते, एक जण म्हणायला लागला याचा अर्थ ज्ञानी मनुष्याला तुम्ही कुठलाच प्रतिबंध लावत नाही. म्हणजे हो, नाही लावत. म्हणजे तो कसाही वाटेल तसा वागू शकतो. म्हणजे हो, वाटेल तसा वागू शकतो. मग वाटेल तसं कोण वागतो? पामर वागतो. पामर येथून आघवे कृत्या कृत्याने आठवे, जो करणे याचे नावे भलतीच खरी. ते पाहुणे ते पाहतो, खाऊन ते खातो, जाऊन तिकडे जातो, काय करत नाही, सगळं काय करतो. मग पामर सुद्धा विधी निषेध पाळत नाही. विधी ते पाळी तर निषेध ते गाळी तर मज देऊन जाळे तर कर्म फळे, त्याच्याकडे काही नाही. तो सरसकट विषय सेवन करतो. आताचा तुकोबरायच्या नाटातला शब्द म्हणला तर सैराट. मन सैराट धावतं म्हणतं ना, काय काय करतो या मना परिणाय की नारायण करू नाही त्याची करू योचना नेवपतना आदरले भलती असावे धावे सैराट. असं कोण आहे? मन आहे. मग असा तो पामरही वागतो, असाच कोण वागतो? हा ज्ञानी वागतो. मग दोघात फरक काय राहिला? असं कोण बोलू लागला आता? पूर्वपक्ष. त्याला म्हणतात दोघात फरक काय राहिला? हे तूच सांगितलं, प्रश्नातच उत्तर दिलं. दोघात फरक काय राहिला तूच सांगितलं. वाटेल तसा ज्ञानी वागतो, वाटेल तसा अज्ञानी वागतो. पण ज्ञानी ज्ञानी आणि अज्ञानी अज्ञानी हाच फरक आहे ना. एकाला जगत बद्दल मिथ्यात्व निश्चय, एकाचा नाही ना. हाच त्याच्यातला फरक आहे. आणि याच्यापेक्षा अजून मोठा फरक कोणता पाहिजे? पण मग फरकच पाहिजे झाले तर चौथ्या तरंगात, सहाव्या तरंगात, याही तरंगात आपण काही ठळक ठोक ताळे म्हणतो त्याचे. तर ते 4-2 गोष्टी अशा बोलता येईल. पहिला तर फरक असा आहे का पामर त्याला शास्त्राचे संस्कार नाही. ज्ञानी जरी वावरला प्रारब्ध बलाने तरी त्याला शास्त्राचे संस्कार आहे. दुसरा आहे का एक ज्ञानी आणि एक अज्ञानी आहे. तिसरा असा एकाचा ग्रंथीभेद झालेला, एकाचा ग्रंथीभेद झालेला नाही. चौथा असा एक गेला तर सुषुप्तीत आणि आला तर जागृतीत, तो अज्ञानी आहे. आणि गेला तर समाधीत आणि आला तर स्वप्नात, तो ज्ञानी. निद्रा समाधी स्थिती म्हटलेले ना. म्हणून गेला तर दोघाला 2च अवस्था आहे. अज्ञानाला 2च आहे, ज्ञानालाही 2च आहे. ज्ञानी हा गेला तर समाधीत जातो आणि आला तर स्वप्नात आहे. आणि अज्ञानी गेला तर सुषुप्तीत आहे, आला तर जागृत आहे. कारण स्वप्न सुद्धा तो स्वप्न म्हणत नाही. स्वप्नाला सुद्धा त्याला सत्यच म्हणून तो सगळा व्यवहार करतो. बरं, आणखी काही फरक हो? आणखी फरक हे बाबांनी सांगितलेले. अज्ञानी आणि ज्ञानाला विस्मरण आणि विपर्य दोन्ही असतात. त्याचं नाव आहे अज्ञानी. त्याला विस्मरणही आहे आणि विपर्यही आहे. विस्मरण होऊ शकतं प्रारब्ध बलाने, पण विपर्याला कधीच प्राप्त होत नाही, तो ज्ञानी आहे. त्याच्या पुढे फरक, पंचविषय भोगत असताना विषय उपभोगाली सुद्धा होणारा आनंद विषयाचा नसून माझ्या आत्मस्वरूपाचा आहे. कारण तो म्हणतो इच्छित वस्तूची प्राप्ती, वृत्तीची स्थिर अंतर्मुक्त आत्मानंदात भान, 3 गोष्टी उपत घडतात. म्हणून भ्रमाने विषयापासून आनंद झाल्यासारखा वाटला तरी तो विषयाचा नसून माझ्या आत्मस्वरूपाचा आहे, असा ज्याचा निश्चय आहे तो ज्ञानी आहे. आणि विषय वाचून काही अनेक सर्व धर्म्य नाही ऐसा स्वभावाची पायी इंद्रियाचा, पण तो पामर विषय आहे. तर विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागी कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला, ही ज्याची भ्रामक धारणा आहे तो अज्ञानी आहे. आणखी काही म्हणजे हो, सदोदित अनात्मकार वृत्ती असते तो अज्ञानी आहे. आणि व्यवहारापुरती अनात्मकार वृत्ती ज्याची असते पण सदोदित नाही, तो मात्र ज्ञानी आहे. आणखी काही, आणखी सरळ 1-2 वाक्य बाबांचे आहे त्या वेळातले. आपले गुले बाबा, वैद्य बाबा सांगायचे, कवटीत राहणारा आणि कवटीला चिकटणारा, ओला नारळ कोरडा नारळ गुडगुड्या नारळ म्हणतात. तो ओला नारळ आहे ना, तो कवटीला इतका पकडून बसतो काही नारळ, तर कवटीचे जेवढे शकल भाग होतात तेवढे होतात. कधी कधी कवटीचे भाग कमी आणि यांचे भाग जास्त होतात त्या नारळाचे. कारण ते उलटणं, चमचा, दाबण किंवा ते स्क्रू त्यात घातला ना तेवढंच टावका निघून येतो, पण ते त्याला सोडत नाही. तो कोण आहे? अज्ञानी आहे. आणि नारळ तो सुरक्षित राहतो त्याच्यात,
पण फोडला का खोबळाच बाहेर पडतो, तो ज्ञानी आहे. म्हणजे ओला नारळ तो अज्ञानी आहे आणि कोरडा नारळ तो ज्ञानी आहे. बाबाचे पुन्हा वाक्य आहे, नौकेत पाणी का पाण्यात नौका. तो कोणती नौका असावी? पाण्यात नौका असावी, नौकेत पाणी नसावं. पण नौकेतलं पाणी म्हणजे अज्ञानी आहे, तो स्वतःही बुडतो आणि इतरालाही बुडवतो. आणि पाण्यातली नौका स्वतः तरते आणि इतराला तारते, तो मात्र ज्ञानी आहे. असा ज्ञानी आणि अज्ञानातला आपल्याला भगदरी दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. अशा पद्धतीचा विषय इथे आहे आता पुढेच्या काही पंक्तीत. कारण काय म्हटले, दोन्ही कसे होतात? सारखेच वागतात. विधिनिषेध कोण पाळत नाही? हा ज्ञानी पाळत नाही. आणि विधिनिषेध पामरही पाळत नाही. मग ज्ञानी पामर आहे का? आणि पामर ज्ञानी आहे का? का पामर पामर ज्ञानी ज्ञानीच आहे? तरी पामर पामरच आहे, ज्ञानी ज्ञानीच आहे. का बरे? त्याचा फरक आता देतात. शंका घेऊन समाधान बघा. यावर पुष्कळ लोक असे म्हणतात की, काय म्हणतात? यावर पुष्कळ लोक असे विचारतात की पामर पुरुष विधिनिषेधाची पर्वा करीत नाही, तसाच वाटेल तसा वागतो. मग तसाच जर ज्ञानी वागतो असे म्हटले तर मग ज्ञानी आणि अज्ञानी म्हणजेच पामर आहे ना, यात फरक तरी काय हो? असं सहज बोलून जातात. रस्त्याने चाललं त्यांचं तिकडं झालं, इकडं काही महाराज बोललं ना, त्याची किती चुकी असू द्या, तुम्ही महाराज ना, तुम्ही असंच वागतो, मग आम्ही काय करायचं? अरे मग त्यांनी आमच्या डोक्यावर करू दे, तरी आम्ही काहीच नाही बोलायचं. हे कुठले? अहो, गुन्हेगार जितका दोषी असतो, तो अपराध नसताना सहन करणारा म्हणजे ते तो सुद्धा तितका दोषी आहे ना. त्याला प्रतिकार तुकोबराय म्हणतं, भले तरी देऊ काशीची लंगोटी आणि नाठाळाच्या माती हाणू काठी, दया तिचे नाव भूताचे पाळण आणि निर्दळन कंटकाचे, म्हटलेच आहे ना. मग काहीच करू नये, त्यांना वाटेल तसं वागू द्यावं, मग तुम्ही ज्ञानी. असं काही म्हणता येणार नाही. म्हणून म्हणतात बघा की यावर पुष्कळ लोक असे विचारतात की पामर पुरुष विधिनिषेधाची पर्वा न करिता वाटेल तसा वागतो, आणि तसाच म्हणजे विधिनिषेधाची पर्वा न करता ज्ञानी वागतो असे म्हटले तर मग ज्ञानी आणि अज्ञानी अर्थात पामर यात फरक तरी काय हो? तर या शंकेत समाधान असं आहे की ही शंका करतात पण कोण? ज्यांना शास्त्र रहस्य न जाणता होते. ज्यांना शास्त्राचं रहस्य हृदगत कळालं ना, ते अशी शंकाच घेत नाही. शंकेची का किर ठावपरी न धरावी तुवा. पण ज्यांना शास्त्राचं रहस्य कळालं नाही ते लोक मात्र अशी शंका घेतल्याशिवाय राहत नाही. मग त्याचं उत्तर काय? फरक एवढाच आहे. ज्ञानवानाचा काय आहे? ग्रंथीभेद झालेला असतो. चिज्जड ग्रंथीचा भेद झालेला आहे. विद्येते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयतेच्या अशा कर्माने तस्मिन दृष्टी परावरे. आणि संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, तो कोण आहे? ज्ञानी आहे. ज्याचा चिज्जड ग्रंथीचा भेद झालेला नाही तो अज्ञानी आहे. म्हणून म्हणतात ग्रंथीभेद झालेला असतो ज्ञानाचा आणि अज्ञानाचा झालेला नसतो. हा पहिला फरक आहे. हा फरक काही स्थूल देऊन दिसत नाही. दोघांचा व्यवहार दोन आहे, दोघांचे कपडे रेट आहे, दोघांचं जेवण दोघांचं बोलणं सारखंच आहे. हा स्थूल देऊन व्यवहार करणार आहे का? बरी लक्षण दुसऱ्याला लावण्याकरता आहे का? शक्यच नाही, ते कळणार नाही. त्याचा बोध जर त्याला विषय होत नाही, ती इतराला होईल कसा? म्हणून नाथांची ओवी बाबा नेहमी म्हणत असतात, मी या सांगितलेल्या लक्षणाची पोथी घेऊन हिंडणीला त्रिजगती तरी मुक्ताची आत्मस्थिती कवनापुरती लक्षवेना. मग सांगितले कशाला? आपण त्या लक्षणात आलो की नाही हे पाहण्याकरता. आणि जोपर्यंत आपण ते होत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. म्हणून म्हणतात की हा फरक स्थूल शरीरावरून किंवा व्यवहारात दिसण्यासारखा नसतो. ग्रंथीभेद झालेला सामान्य लोकांना समजणे शक्य नाही. म्हणून किती समजूत केली तरी त्यास ती न पडता ज्ञात्याच्या वर्तनाविषयी ते लोक कायम साशंकच असतात. म्हणून आपण एक काल वाक्य बोललो बाबाचं, ज्ञानीच म्हणू नका. कारण तुमच्या काय सहीवर किंवा तुमच्या वक्तृत्वावर तुमच्या विधानावर त्याचं ज्ञान अवलंबून नाही. ज्ञानी म्हणत असेल तर असं का अशी शंका घेऊ नका. कारण ज्ञानी म्हटल्याच्या नंतर त्याचं जीवन कसंही असू शकतं. याचा अर्थ कसंही असेल तरच तो ज्ञानी असा अर्थ मात्र नाही. एखादा आपण ज्ञानी ठरवण्याकरता कसंही वागत असेल, पिशाचवत उन्मादवत बालवत जडवत, तर तसंही म्हणता येणार नाही. पण सामान्यतः प्रत्येक ज्ञानाचा प्रारब्ध भिन्न असल्यामुळे त्याचा व्यवहार कसाही होऊ शकतो. हे म्हणतात म्हणून किती समजूत घातली तरी त्यांना ती न पडता ज्ञानाच्या वर्तनाविषयी साशंक राहतात. काय झालं, एकदा दोघं जेवायला बसले, ज्ञानी आणि अज्ञानी. आता ज्ञानी हा पंडित आहे, कारण पडित आहे, तो शिकलेला आहे. आणि अज्ञानी पडित आहे, अंगठी बहादर आहे. दोघं शिकले, दोघांनी 4-4 भाकरी खाल्ल्या.
जेवण झाल्याच्या नंतर हात धुतल्याच्या नंतर विचारलं, का हो तो आमच्या गावातला अक्षरशत्रू अंगठे बहादर आणि तुम्ही ज्ञानी पंडित. म्हणले हो. मग तुम्ही दोघं सारखेच जेवलात. म्हणले हो. कसं काय तुम्ही ज्ञानी? आता जेवण काय ज्ञानावर ठरवणार का? तो एवढं सांगेल, बाबा शास्त्र संस्काराने युक्त मी आहे, शास्त्र संस्कार रहित तो आहे, मी ज्ञानी आहे, तो अज्ञानी आहे. हाच फरक आहे त्यातला, जेवणावर नाही. बरं जेवले का सारखे? दोघांचं शारीरिक आरोग्य सारखं आहे. पचवण्याचा आहार जठराग्नी दोघाचा, क्षुधीची ते अन्न ग्रहण करण्याची क्षमता काय दोघाची सारखी आहे. उलट झालं तर बाबा म्हणत असतात, ज्ञानी चतकुर भाकरी कोरभर भाकरी जास्त खाय. चिंता नाही ना. चिंता नसल्यामुळे काय होईल, तो अर्धी भाकरी जास्त खाईल. याला चिंता लागल्यामुळे तो कदाचित खाऊ शकणार नाही. पण याच्यावरून हे ज्ञानी आणि अज्ञानी असा काही निकष लावता येणार नाही. ते बोलतात, ते म्हणतात, एखादा वेदशास्त्र अध्ययन केलेला पंडित आणि एखादा अक्षरशत्रू दोघे भोजनकाली सारखे जेवले. ते पाहून अक्षरशत्रूप्रमाणे तुम्ही जेवलात, म्हणजे अंगठे बाजारात तो आणि तुम्ही सारखे जेवलात. मग तुमच्यात आणि त्याच्यात अक्षरशत्रूत, म्हणजे त्याच्यात अक्षरशत्रू असणारा तो अंगठे बाजार त्यात आणि तुम्ही पंडित, तुमच्या दोघात फरक काय हो? असे जर त्या पंडिताला विचारले, असा विचारू लागला तर पंडित त्याचे एवढेच उत्तर सांगेल की काय? तो म्हणेल, बाबा मी शास्त्रज्ञान संपन्न आहे आणि तो अक्षरशत्रू शास्त्रज्ञान संपन्न नाही. पण याचा भोजनाशी काही एक संबंध नाही, कुठलाही संबंध कोणाचे लावायचे नाही. महाराज खूप चांगले कीर्तन करतात, हो, पण त्यांची मावशी मिसरी लावते, त्याची वाट काय? आता मावशीच्या मिसरीचा कीर्तनाचा काय संबंध? तसा जेवणाचा आणि बोधाचा काय संबंध? काही एक संबंध नाही. म्हणून समान भोजन काय केलं तर समान भोजनास प्रकृतीचे आरोग्य आम्हा दोघात काय आहे? समान आहे. आमच्या दोघांमध्ये ते समान आहे. म्हणून दोघांनी भोजन समान केले. त्याप्रमाणे एक आत्मज्ञान शून्य पामर आहे आणि एक दृढ अपरोक्ष ब्रह्म ज्ञानी आहे. असा त्या दोघांमध्ये काय पुन्हा फरक आहे. एकाच ग्रंथभेद झालेला आहे, एकाचा नाही. एक पामर आहे आणि एक शास्त्र संस्कार युक्त आहे. हा दुसरा फरक आहे. आणखी काय? परंतु त्याचा व्यवहाराशी काही एक संबंध नाही. व्यवहार कशाच्या अधीन आहे? प्रारब्ध अधीन आहे. अज्ञानाचा प्रारब्ध प्लस असणारी रागमूलक इच्छा आणि ज्ञानाचा केवळ प्रारब्ध अधीन व्यवहार आहे. आता दोघांच्याही समान व्यवहारामध्ये अधिक प्रवृत्तीचे प्रारब्ध दोघांचे काय आहे? समान आहे. एवढाच फरक सांगता येईल. म्हणून दोघांचा व्यवहार समान आहे. अधिक व्यवहार ज्ञानाचा विरोधी नाही. हे मागेच आम्ही सांगितलेलं आहे. आपण मागे बोललो ना, ज्ञानाचा व्यवहाराशी किंवा व्यवहाराचा ज्ञानाशी विरोध नाही. ज्ञानाचा व्यवहाराशी काय विरोध नाही? कारण ज्ञान व्यवहारात बदल करत नाही, फक्त व्यवहाराबद्दल मिथ्यात्व निश्चय करून देतं. आणि व्यवहाराचा ज्ञानाशी काय विरोध नाही? व्यवहार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी घडत नाही, तो देह इंद्रियाच्या ठिकाणी घडतो आणि देह इंद्रियाचा आत्म्याचा काही एक संबंध नाही. म्हणून व्यवहाराचाही ज्ञानाशी विरोध नाही. म्हणून म्हणतात की बघा ही पंक्ती, म्हणून दोघांचा व्यवहार समान आहे का? तर अधिक व्यवहार ज्ञानाचा विरोधी नाही. हे मागे मोक्षाचा हेतू ज्ञान आहे या निरूपणाचे प्रसंगी आम्ही सांगितलेले आहे. सूक्ष्म विचार केला बघा. आता याच्यात असं आहे, आपसूक एखादा पडत मूर्ख असतो. आपल्या क्षमा करा, पडत मूर्खांना, ही शंका कोणाला येते? पडत मूर्खांना. आता पडत मूर्ख शब्द 2-3 वेळेस विचार सागरात आलेला आहे. पडत मूर्ख म्हणजे काय? म्हणजे शिकला तरी मूर्ख. जसं व्यवहारात लोक म्हणतात हे बेकार आहे, पण कोणते? सुशिक्षित बेकार. मग सुशिक्षित तर बेकार कसे? बेकार तर सुशिक्षित कसे? म्हणजे शिकून सुद्धाही बेकार आहे, कारण त्या शिक्षणाचा योग्य उपयोग यांनी केला नाही. तसं पडत मूर्ख म्हणजे शास्त्रामध्ये शास्त्र सिद्धांत अनभिज्ञ, त्याला पडत मूर्ख म्हणजे. शिकला पण सिद्धांताला पकडलं नाही, दृष्टांत सगळत बसला, त्याला पडत मूर्ख म्हणतात. किंवा तुकोबराच्या भाषेत बोलायचं झालं तर बहु केले पाठांतर, वर्म राहिले ते दूर. गाढव काय थोजे वागविती ओजे असं हे म्हणलेलं. आणि भाविविन तैचे पाठांतर आहे ना. मग तसं पाठांतर पुष्कळ आहे, पण त्या पाठांतराची नेमकी उपयोगिता कशा करता पाहिजे तेच जर नसेल तर त्याला पडत मूर्ख म्हणायचं. म्हणजे शिकला असून सुद्धा तो काय आहे? मूर्ख आहे. आणि मग असे पडत मूर्ख त्या ज्ञानी पंडिताविषयी काय करतात? शंका करतात, त्याच्या जीवनाबद्दल शंका करतात. काय बोलतात बघा. आता त्याच्यामध्ये असं आहे, 2 आहे, एक साधक आहे आणि एक सिद्ध आहे. एक साधक आहे आणि एक सिद्ध आहे. पण मग साधक आहे, पण तो साधना करत असल्यामुळे तंतोतंत चुकणे चुकीचा पाव पडू देत नाही. साधना तंतोतंत करतो. मग लोकाची त्या साधक आहे का सिद्ध आहे? तो साधक आहे, पण त्याच ठिकाणी लोकांची सामान्य पाहणाऱ्याची काय होती? सिद्ध बुद्धी होती. अरे काय छान आचार आहे. आणि एखादा ज्ञानी आहे, पण स्वच्छंद पद्धतीने प्रारब्ध भोगणार आहे. जसं की पराशर ज्ञानी आहे, स्वच्छंद पद्धतीने प्रारब्ध भोगतात
आणि चालता चालता त्या नौकेमध्ये त्या मत्स्यगंधेचा उपभोग घेतात. मग याला काय ज्ञानी म्हणावं का, यांनी असं वागावं का, याला तपश्चर्या कुठे वापरावी कळाली का, असं म्हणून त्यांच्याबद्दल काय घेणार, संधी घेणार. पण सामान्य विचार आहे. खरं तर वस्तुस्थिती अशी का ज्ञानी ज्ञानोबरायाच्या भाषेत देखे प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्य अशी उरली लोकाची लागे, कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा. ते शास्त्रनिषिद्ध वर्तन करत नाही. पण कधी कधी जर घडत असेल अटळ प्रारब्धाने, तर त्याचा परिणाम पाहायचा. त्यांच्या त्या शास्त्रनिषिद्ध वर्तनामध्ये सुद्धा जगताचं कल्याण दडलेलं असलं, मग अशा वेळेला त्यांच्याकडनं ते घडतं. जिथे जिथे नारदाने कळी लावणं, आता चुगली करणं, कळी लावणं, आगीत तेल टाकणं, हे बरं का वाईट? वाईट आहे. पण त्यांनी जिथे जिथे लावली तिथे त्यांचा उद्धार झाला ना. मग त्यांना आपण आज्ञाने म्हणू शकतो का? नाही. पराशरांनी जी व्यक्ती दिवसाची रात्र करू शकते, कौमारी अभंग ठेवू शकते, तिला तारुण्य देऊ शकते, तिला योजन गंधा करू शकते, ती व्यक्ती आपल्या विकारावर विजय मिळवू शकत नाही काय? सहज शक्य आहे त्यांना. पण तरी सुद्धा त्यांनी मग ते कर्म का केलं? त्याच्या जगताचं कल्याण दडलं होतं. आणि तेवढा लोक आपोआप सहन करण्याची ताकद त्यांचीच होती. लोकांनी एवढी निंदा जरी केली तर जगत कल्याणाकरता, जगाच्या कल्याणा संताची होती, देह कष्ट होते, परोपकार आहे. कारण त्यावेळेला त्या मुहूर्ताला जर एखादा बाळाचा जन्म म्हणजे बीजारोपण झालं, तर त्याद्वारा जगाला ज्ञान देणारा मुलगा जन्मणार आहे, ईश्वर अवतार येणार आहे, करुणोपाधी स्वीकार करून. व्यास उच्चिष्ट जगत प्रेम. मग त्या जगताच्या कल्याणाकरता त्यांनी ती केलेली कृती आहे का ते काम विकाराला वशीभूत होऊन झालेलं ते कर्म आहे, जगत कल्याणाकरता केलेत. बरं झालं तरी तर ते त्यांचं ते प्रारब्ध आहे. प्रारब्ध कर्म भोगादेव क्षया. जर आज्ञाने जीवाकरता बोलायचं ठरलं तर त्यामुळे त्यांना आपण त्या कृतीवर आज्ञाने म्हणू शकतो का? नारदाला नकळी लावतात म्हणून आज्ञाने म्हणू शकतो का? भगवान श्रीकृष्ण परमात्मा 16,108 भोगतात म्हणून त्यांना आपण आज्ञाने म्हणू शकतो का? नाही. कारण त्यांचं ते काय आहे, प्रारब्ध आहे, हे आपल्याला मानावं लागतं. पण त्यात असं आहे का, त्यांनी जरी केलं तर त्यात काय, एखादा लुच्च्या वेदांती तोही असं शास्त्रनिषिद्ध वर्तन करेल आणि तो म्हणेल प्रारब्ध, मग तो प्रारब्ध नाही, तो ठक आहे, लबाड आहे. कारण प्रारब्ध संगती त्यांनी लावायची, शास्त्र लावत असतात. त्याच्या दृष्टीने प्रारब्ध सुद्धा नाही. कारण दोन विद्वान एक सद्वा राहील कशी, ही संगती शास्त्राने लावलेली आहे आणि त्याच्याकडे बघून दुसऱ्याने लावायचे, तो म्हणत नाही. असं एक 2-4 वाक्य बाबाचे ऐकलेले आहेत. याचा अर्थ असा आहे का प्रत्येकाचं प्रारब्ध कोणाचं कसंही असू शकतं, पण त्यावरनं त्यांचं जीवन निवृत्ती प्रधान असेल तरच ज्ञानी आहे, प्रवृत्ती प्रधान असेल तर ते ज्ञानी नाही, असं विधान कोणाच्याही अधिकाराबाहेरच आहे. असं विधान कोणी करू नाही, कारण तो विधी किंकर राहिलेला नाही. काय म्हणतात बघा, सूक्ष्म विचार केला ना तर पडत मूर्खांना, म्हणजे शास्त्राचं रहस्य ज्यांना कळालं नाही अशा लोकांना विधी किंकर होऊन, म्हणजे साधक दशेत आहे ना तो, विधी किंकर होऊन म्हणजे माऊलीच्या भाषेत विधी ते पाळे तर निषेधाते गाळी तर मज देवणी जाळी तर कर्म पळे, असा करणारा नियमाने वागणाऱ्या साधकाच्या ठिकाणी हा पुरुष काय आहे, सिद्ध आहे अशी भावना होते. आणि त्याचे विपरीत बघा, एक सिद्धच आहे पण कसा आहे, सिद्ध आहे पण स्वच्छंदाने प्रारब्ध भोगीत असता यत्किंचित निषिद्ध शंका आली तर सिद्धाच्या ठिकाणी सिद्धत्व बुद्धी कायम राहत नाही. त्यांना विचारलं कसं, नाही हो आम्ही गेलतो त्यांच्याकडे पण ते काही तथ्य नाही, आपण असं होतं. पण आता याच्यात सुद्धा 2 प्रकार आहेत. दांभिक एखादा असेल तर मग दंभी कीर्तीवाडी पोट भरी मान सोयिताचे साधन नव्हे काय, मग तो ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकतो आणि ब्रह्मदेव म्हणतो साला येतो दंभ आहे, ते कामाचं नाही. पण एखादा वस्तुस्थितीने जर त्याचं प्रारब्ध तसं असेल तर मात्र तिथे, आणि ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाचं कळणाऱ्या नाहीत, मग सांगता कशाला, आपण तिथपर्यंत आल्याच्या नंतरच हे कळणार आहे. फक्त लक्षणाची पोती कशा करता, अशी लक्षण ज्ञानाची असू शकतात ती आपल्या लक्षात यावी. आणि प्रमादाने हा काय संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उर फोडी, किंवा ते काय उद्धाराची ठाव काहीसा भाग्य हिरा विनमुख चरणा संतांच्या, असं एखादा महापुरुष असेल आणि त्याच्यापासून आपण विनमुख होऊ नये, आपण सन्मुख राहून सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चलतत्व निश्चलतत्वे जीवनमुक्तम, तिथपर्यंत जाण्याकरता सांगितलेली लक्षणं आहे असं बोलतात. म्हणून म्हणतात सिद्ध स्वच्छंदाने प्रारब्ध भोगीत असता यत्किंचित निषिद्ध शंका आली तर सिद्धाच्या ठिकाणी सिद्धत्व बुद्धी कायम राहत नाही. त्या ज्ञात्याचे काही बिघडत नाही, परंतु त्या अज्ञानी जीवाचे ते काय म्हणावे, दुर्दैवच म्हणावे. भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभवाच्या 9व्या प्रकरण म्हणजे जीवनमुक्ती विवेक, जे आपण थोडं काही ऐकायला भेटलं याच्या अधिक मासामध्ये, तर त्यात
एक ओवी दिली आहेत. काय त्या प्रकरणात ज्ञानोबराय म्हणतात, झाला स्वेच्छाची विधी स्वैर झाला समाधी आणि तसे ये मोक्ष रिद्धी बैसो घापे. स्वेच्छाची समाधी झाला, स्वेच्छाची विधी झाला. तो वाटेल त्याला इच्छा झाली ना, तर इच्छा हाच त्याचा काय विधी. इदम कुरुम इदम मा कुरु हा वेदाचा विधी, पण याचा काय स्वेच्छा हाच विधी, कारण वेद सुद्धा त्याला लोटांगण घालतो. आणि स्वैर झाला समाधी, त्याचं स्वैर मनाला वाटेल तसं वर्तन हाच काय झालेला आहे समाधी. कारण माऊलीच्या भाषेत तयाचे पिसाट शब्द सुखी म्हणू येते वेद स्वदेह सच्चिदानंद कान व्हावे ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कुंभ येर माणूस पण भागतो लौकिक भागू. असं असल्यामुळे स्वैर झाला समाधी. आणि एवढंच नव्हे, माऊली म्हणतात ये दशे मोक्ष रिद्धी बैसो घापे. ये दशे म्हणजे त्याच्या त्या जीवनमुक्त दशा म्हणजे अवस्था. ये दशे चरित्र केले नारायण ना, ते दशा शब्दाचा अर्थ काय केला अवस्था म्हणजे जीवनमुक्त स्थिती, जीवनमुक्त दशा, जीवनमुक्त अवस्था. त्या अवस्थेमध्ये मोक्ष रिद्धी बैसो घापे म्हणजे मोक्ष रिद्धी, रिद्धी म्हणजे ऐश्वर, मोक्षाचं ऐश्वर म्हणजे मुक्तिरूपी ऐश्वर. बैसो घापे म्हणजे एक त्याला बस्कर म्हणून लाभतं. थोडक्यात मुक्ती स्वतः होऊन त्याला वरते. माऊलीची ओवी आहे बघा, गुरुकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा आणि अशा महापुरुषाचा वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊ सीत पावे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळे किंवा मोक्ष नवजे दुरी दौडिता. ढकलून देण्याचा प्रयत्न केला तरी दूर जात नाही, म्हणून म्हणतात हे त्याचं ऐश्वर आहे. त्याचाच अर्थ थोडा देतात खाली, या ओवीने ज्ञात्याच्या व्यवहारास वेदाचा विधी राहिलेला नाही. त्यात जशी इच्छा होईल ना त्याप्रमाणे तो वागतो आणि ती इच्छाच त्याचा काय विधी. त्याच्याकडून जे वर्तन होईल तोच त्याचा झाला समाधी. आणि अशा ज्ञात्याच्या सहज स्थितीस मोक्षाचे ऐश्वर काय वाटते बस्कर म्हणून लाभते. म्हणजे मोक्षाचं ऐश्वर त्याला बस्कर म्हणून प्राप्त होतं, म्हणजे मुक्ती स्वतः होऊन त्याला वरते. त्याने ढकलून दिलं तरी मुक्ती त्याच्यापासून दूर जात नाही. नेच्छनपी मोक्षशे. अशी दुसऱ्या बरं हेच इथेच ज्ञानेश्वर अमृतानुभवातच ज्ञानोबरांनी सांगितलं असं नाही, अशा अनेक संस्कृत प्राकृत ग्रंथामध्ये ज्ञानी पुरुष विधी किंकर नाही असं विधान केलेलं आहे. ठिकठिकाणी हे पुरावे आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून म्हणतात अशीच दुसऱ्या संस्कृत व प्राकृत, संस्कृत म्हटलं तर वेदांत प्रस्थांतर आहे आणि प्राकृत म्हटलं तर वारकरी प्रस्थांतर आहे. यामध्ये संतांची शेकडो वचन आहेत. तयाचे बिसाट शब्द वगैरे आपण आता बोललो, असे शेकडो वचन आहेत. मग त्या या रीतीने आधुनिक संस्कृत प्राकृत ग्रंथकार म्हणजे पूर्वीचे तर आहेत, पण आता हे जीवनमुक्ती विधेयमुक्ती यावर चर्चा करणारे काही जाणती लोक आधुनिक ज्यांनी ग्रंथ लिहिले ते सुद्धा जीवनमुक्त महात्म्याचं वर्णन असंच करतात. स्वतःचा अनुभवही तसाच सांगतात. पण त्यात काही काही काय करतात, आम्ही आमचं थोडंसं वर्तन असं घडलं तरी आम्ही जीवनमुक्त दशेत असल्यामुळे आम्हाला त्याचा काही बाद लागत नाही असं बोलतात. आणि त्यांना सांगितलं हो ते पलीकडले ते अमुक विद्वान त्यांचं पण असं बरं का, त्यांचं जरा बरोबर नाही म्हणजे का त्यांचं एवढं वागणं चुकतं. अंशतः याचंही बरोबर नसतं, पण मग त्यांचं म्हणलं का ते चुकतं आणि तू मुक्त. अरे वा, असं कसं. अरे मुक्ताची प्रतिती जगची मुक्त. मग आपल्याला एखादा बद्ध दिसत असेल तर समजा आपणच अजून बद्ध आहोत. कारण धृतराष्ट्र पुत्र दुर्योधन आणि पंडुपुत्र धर्म. भगवान गोपालकृष्ण म्हणतात एक दुर्जन घेऊन ये धर्माला भेटला नाही आणि एक सज्जन घेऊन ये दुर्योधनाला भेटला नाही. दृष्टीरेव सृष्टी. तसं मुक्त झालं तर त्याला जगच मुक्त दिसतं. आपण आपला बोधाने काही बिघडत नाही आणि मग त्याचं कसं बिघडेल. याचा अर्थ हा व्याजस्तुती अलंकार आहे. म्हणजे एक विद्यार्थी धावत गेला आणि बापाने विचारलं परीक्षेचा निकाल घेऊन आलाच बाळा. म्हटले हो. काय झालं मग. म्हणले बाबा आनंदाची गोष्ट झाली. म्हणजे काय. माझी उत्तरपत्रिका पाहून शिक्षक अति प्रसन्न झाले. प्रसन्नतेच्या भरामध्ये त्यांनी मला वन्स मोर दिला. असा विद्यार्थी बोलला. त्याचा अर्थ काय झाला. मला नापास केला आहे ना. मग ही व्याज स्तुती अलंकार. दिसायला स्तुती ना असायला निंदा. तसं एखाद्याला स्वतःच मुक्त वाटत असेल आणि इतर बद्ध वाटत असेल तर हा कसला मुक्त आहे ना, हा खरा बद्ध. ते आनंद आश्रम स्वामी महाराजची गोष्ट आपण बाबाच्या मुखात ऐकली. जॉबर कोणीतरी होता. ते जॉबरला तो प्रापंचिक व्यक्ती होते पण अधिकारी होते. मग ती एक दिवस आली आणि मग चर्चा चालली पंचदशीमध्ये. म्हणली या जॉबरच अवघड आहे, कारण बायका मला गुंतलेला आहे, आपलं बरं आहे बा. ते जॉबर ज्याचं मित्रत्वाचं सख्यत्वाचं नातं होतं तो म्हणला स्वामी आमचं जाऊ द्या पण तुमच्या मुक्तीमध्ये मात्र संधी आहे. स्वामी म्हणले का रे बाबा. नाही म्हणले मग मुक्ताची प्रती ती जगची मुक्त म्हणतात आणि तुम्हाला आम्ही अजूनबद्ध वाटतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही. स्वामी म्हटले हे तू मुक्त, तुझा बाप मुक्त, तुझं खानदान मुक्त, पण मला बद्ध बनवू नको. असं बाबा त्यांची एक आठवण सांगत असतात. याचाच अर्थ असा आहे का संस्कृत प्राकृत ग्रंथामध्ये मुक्ताला प्रतिबंध लागत नाही. त्याने असं वागावं असं व्यवहार करता येत नाही. म्हणून तिथलं आता हे
बघा. म्हणून म्हणतात संस्कृत म्हणजे हे काय, हा म्हणजे अशीच दुसऱ्या संस्कृत प्राकृत संतांची शेकडो वचने आहेत. याच रीतीने आधुनिक संस्कृत प्राकृत ग्रंथकार किंवा व्याख्यानकार ज्ञात्याचे वर्णन करतात. जसे त्यांचे वर्णन केले आहे तसेच करतात. स्वतःचा पुरता म्हणजे इतराला नाही लावत, स्वतःपुरता अनुभवही तसंच सांगतात. पण अमुक एक मनुष्य ज्ञानी आहे असे म्हटले तर मात्र लगेच आपला शेरा देऊन मोकळे होतात. तर मात्र त्याचे बाह्य वर्तन जरा योग्य नाही बरं, असे म्हणून तो ज्ञानी नाही असा अभिप्राय त्याला दुसऱ्याबद्दल देतात, स्वतःबद्दल नाही. आणि पुढे बघा, अंशतः स्वतःचे वर्तन योग्य नसतेच, पण ज्या असंग बोधाने हा म्हणजे स्वतः तो बोलणारा तो त्या असंग बोधाने त्या वर्तनामुळे म्हणजे शास्त्रनिश्चित वर्तनामुळे अंशतः घडणारं शास्त्रनिश्चित वर्तन त्याने जर दोष होत नाही किंवा त्याच्या मुक्ततेत कुठल्याही प्रकारचा बाध येत नाही तर त्याच बोधाने दुसरा मुक्त का असू नये हे मात्र त्याला ते काही मान्य होत नाही. मग तसा का असू याचे उत्तर मात्र त्यास काही देता येत नाही. हे काय झाले म्हणजे थोडक्यात याच्याच बद्धतेमध्ये मुक्ततेमध्ये कुठेतरी अजून संदेह आहे. असो, ज्ञानवानाच्या वर्तनाविषयी कोणताही विधी करता यावायाचा नाही, याच्याकरता एवढा हा विस्तार. आणि म्हणून तत्वदृष्टीचा सर्व व्यवहार कसा होता, नियमरहित होता. समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. तर आपण तेवढंच वाक्य बोलू, प्रारब्ध जसे ठेवील तसे राहावे. समाधिरूप नियमाचा विधी ऐकून तत्वदृष्टी त्यावेळेला मागे हसला होता. याप्रमाणे प्रारब्ध भोग भोगून तत्वदृष्टीचे प्राण हे विलीन झाले. म्हणजे विधी एका वेळेला तो आता प्राप्त झाला. पहिले अज्ञान होतं, आपलं क्षमा करा, अज्ञान नव्हतं, विक्षेप होता जीवनमुक्ती दशेमध्ये. आता अज्ञानासह विक्षेपाची निवृत्ती झाली. अगोदर विधी मुक्तीचा निश्चय होता, आता निश्चय रूपता त्याला प्राप्त झाली. ज्ञात्याच्या शरीर त्यागाविषयी देशकाल विशेषाची अपेक्षा नाही. उत्तरायण, आता तो कुठेही जाऊ, पंचदशीत एक गोड श्लोक आहे बघा, निरोगो उपविष्टो वा रुग्णो वा विलठन भुवी मूर्छितो वा तेजत्वेश प्राणन भ्रांती न सर्वथा, असा एक श्लोक आहे गोड. म्हणजे मुक्त महात्मा निरोगो वा निरोगी अवस्थेमध्ये किंवा उपविष्टो वा बसलेला असताना, रुग्णो वा आजारी अवस्थेमध्ये, विलुठून भुवी किंवा दुःखाने गडबड लोळत असताना, मूर्छितो वा मूर्छित अवस्थेत असताना, तेजत्वेश प्राणान त्यांनी जर प्राण त्यागले अशापैकी कुठल्याही अवस्थेमध्ये तर तो विधी कैवल्यालाच प्राप्त होतो. याच्यामध्ये भ्रांती न सर्वता, कुठल्याही प्रकारची भ्रांती नाही. कारण जीवनमुक्त महात्म्याला ज्ञानाला त्याच्या देह त्यागाकरता देशकालाची अपेक्षा नसते. तो कुठेही नवे नवे वेदांत श्रवण करणाऱ्या साधकाला सुद्धा मुक्ती करता त्याला देशकालाची अपेक्षा नाही, तो कुठेही श्रवण करू शकतो. त्यालाही देशकाल अमुकच असला पाहिजे असं काही नाही. पण उपासकाला मात्र प्राण त्यागण्याकरता देशकालाची अपेक्षा असते. ते पुढच्या परिच्छेदामध्ये येणार आहे. काय म्हणतात बघा, हा तत्वदृष्टी म्हणजे समाधी रूप नियम ऐकून त्याने उपासना हसला. याप्रमाणे प्रारब्ध भोगून तत्वदृष्टीचे प्राण हे अनंतात लीन झाले. ज्ञात्याच्या शरीर त्यागाविषयी देशकालाची अपेक्षा नाही. उत्तरायणादी किंवा दक्षिणायनादी काल असो, उत्तरायणाचा असो किंवा दक्षिणायनाचा असो, उपासकाला उत्तरायण पाहिजे, दक्षिणायन नको. पितामह भीष्माचं उदाहरण. मग पितामह भीष्म ज्ञानी नाही का? आहे. पण ज्ञानामध्ये दोन प्रकार आहेत. मुक्तामध्ये दोन प्रकार आहेत, एक नित्यमुक्त आहे आणि एक बद्धमुक्त आहे. त्यालाच युक्त योगी आणि युंजान योगी म्हणतात. तर युंजान योग्याला देशकालाची अपेक्षा नाही, तशी युक्त योग्यालाही नाही. पण युक्त योगी जर तो उपासकाला मार्गदर्शन करायचं असेल तर त्याकरता तो देशकालामध्ये देह ठेवतो, योग्य देशात आणि योग्य काळात. योग्य काळात त्याने ठेवला आणि योग्य देशातही ठेवला. उत्तरायणामध्ये कोणी? पितामह भीष्माने. का? त्यांना दक्षिणात देह ठेवला असता म्हणजे ते विधी एका वेळेला प्राप्त झाले नसते असं नाही, पण इतर उपासकाला मार्गदर्शन व्हावं म्हणून त्यांनी ते वर्तन केलं. ज्ञानोबराय ज्ञानी नाही का? पण तरी माझी जीवीची आवडी का बरे? इतर साधकाचा मायबाप आहे, इतर साधकाला मार्गदर्शन व्हावं म्हणून ते उदाहरण देतात. ते म्हणतात बघा, तूर्त आता तत्वदृष्टीबद्दल पहिल्या 2-3 पंक्ती आहे. तत्वदृष्टीचे प्राण लीन झाले. ज्ञात्याच्या शरीर त्यागाविषयी देशकालाविषयीची अपेक्षा नाही. उत्तरायण दक्षिणायन आदी काल किंवा काशी आदी पुण्य देशात किंवा अत्यंत मलिन चांडालाच्या घरात ज्ञात्याचा देहपात हो किंवा प्राणवियोगाच्या वेळी पृथ्वीवर सिद्धासन करून देहपात हो किंवा शवासनामध्ये देहपात हो, तसाच सावधानपणे ब्रह्मचिंतन करीत असताना देहपात हो किंवा रोगामुळे व्याकुळ होऊन हाय 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 देवा, हाय रे देवा असं म्हणत शब्द करीत त्याचा देहपात व्हावं. यापैकी कोणत्याही प्रकाराने वरील जेवढे सांगितले आणि तो श्लोक आपण बोललो, यापैकी कोणत्याही प्रकाराने देहपात झाला तरी ज्ञात्याच्या
बोधास त्याचा यत्किंचितही संबंध लागत नसतो. कारण कारण ज्या काली ज्ञानाने, बरोबर ना, कारण ज्या काली ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती झाली त्याच कालात तो काय झालेला आहे, ज्ञानीमुक्त झालेला आहे. आता फक्त पहिले कोणतं मुक्त झाला होता, जीवनमुक्त झाला होता, आणि आता काय होणार आहे, विधेयमुक्त होणार. पण मुक्त तो तेव्हा झालेला आहे. त्यामुळे आता देह त्याचा कसाही पडला तरी तो विधी एका वेळेलाच प्राप्त होणार. कारण भरजीत बी आहे, भाजलेला आहे ना, फार झालं तर खाऊ शकता तुम्ही. त्याची पेरणी करून एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, शक्य आहे का ते? नाही. तसं ज्ञानाचं जीवन हे प्रारब्ध रूपी बीज आहे. ते फक्त त्याच्या जीवनात काही भोग होऊ शकतो काही काळ, पण देह पडल्याच्या नंतर नवीन शरीर त्याला नाही प्राप्त होऊ शकत नाही. कारण ज्या काली ज्ञानाने अज्ञान निवृत्ती झाली त्याच काली ज्ञानीमुक्त झालेला आहे. त्याची मुक्ती देशकालाच्या अधीन नाही. आणि म्हणून तत्वदृष्टीच्या देहपाताचा देशकाल आम्ही सांगितलेला नाही, कारण तो ज्ञानी आहे ना, म्हणून त्याच्या देशकालाची तिथे अपेक्षा नाही. कबीरदासजी उलट म्हणाले, ज्ञानी होते ना कबीरदासजी, ते काशी मधून म्हणले माझा देह दुसरीकडे नेऊन न्या, म्हणजे अंतकाळाला माझं गलित गात्र झालं तरी माझा देह काशीतून बाजूला न्या. कारण अनेक मुमुक्षुला मला दाखवायचं का ज्ञानाला देह तागण्याकरता देशकालाची अपेक्षा नसते. नाहीतर लोक म्हणतील यावत आयुष्य वेदांत सांगितला आणि प्राणत्यागाच्या वेळेला काशीत धरून राहिले, क्षेत्र संन्यास घेतला, म्हणजे तारक मंत्राचा उपदेश शिवजीने केला म्हणून याला मोक्ष प्राप्त झाला, असा मुमुक्षुला सुद्धा समज व्हायला नको. आणि मुमुक्षुला म्हणजे ज्ञानी महात्म्याला देह त्यागण्याकरता देशकालाची अपेक्षा नसते, हा संदेश मुमुक्षु वर्गाला द्यायचा होता. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक काशीच्या बाहेर आपला देह ठेवला. आणि उपासकाला देशकालाची अपेक्षा असते, याच्याकरता जाणीवपूर्वक उत्तरापर्यंत वाट पाहून भीष्म पितामहाने देह ठेवला. त्याचे कारण काय, इतराला मार्गदर्शन व्हावं, आणि हे दोन्ही युक्त योगी कुटीतले साधू आहे म्हणून म्हणतात मुमुक्षु ज्ञात्याप्रमाणे श्रवणादी साधना करिताही देशकालाची अपेक्षा नाही. उपासकाला मात्र देशकालाची अपेक्षा आहे. आणि भीष्मादी ज्ञानी असूनही त्यांनी उत्तरानं वाचून प्राणत्याग केला नाही, तथापि भीष्मादिक अधिकारी पुरुष आहेत, म्हणजे युक्तयोगी कुटीतले महात्मा आहेत. आणि म्हणून उपासकांना उपदेश संप्रदाय कळण्याकरिता उत्तराण्याची त्यांनी वाट पाहिली. आणि वशिष्ठ भीष्मादी म्हणजे युक्तयोगी कुटीतलेच महात्मे आहेत. मग वशिष्ठाने पुरोहित कर्म केलं, पितामह भीष्माने उत्तराण्याची वाट पाहिली. म्हणून वशिष्ठ भीष्मादी अधिकारी आहेत, म्हणून त्यांना अनेक जन्म झाले, पूर्वी झालेत, आज होता पुढेही होतील. कारण मोठी माणसं युक्तयुगी कुटीतले महात्मे जगत कल्याणाकरिता भगवत इच्छेने कल्पकोटी एका कल्पापर्यंत त्यांचं प्रारब्ध असतं. म्हणून ते एका कल्पामध्ये किती वेळेला येतात आणि किती वेळेला जातात, कार्य घेऊन येतात. कार्य झालं की उभे पावली आपल्या स्वरूपामध्ये ते लीन होतात. ज्ञानोबाची 128 समाधी म्हणतो आपण, म्हणजे आजही माऊली आहेत, पूर्वी आले तर पुढेही येणार आहे, कारण ते युक्त योगी कुटीतले महात्मे आहेत. म्हणून म्हणतात वशिष्ठ भीष्मादी अधिकारी आहेत, म्हणून त्यांना अनेक जन्म झाले व पुढेही होतील. सेना महाराज पुढे भीष्म पितामहाचा अवतार म्हणतात कलियुगातला. असे अनेक अवतार सांगितलेले आहेत. कोणकोणाचे अवतार आहे, विसोबा अर्जुन हे विसोबा अर्जुनाचे अवतार आहे म्हणतात. मैपती बाबाने हे बऱ्याच गोष्टी त्याच्या माऊली ज्ञानोबराच्या चरित्रामध्ये दिलेल्या आहेत. ज्ञानोबराय आपले जोग महाराजच काय म्हणायचे, मी ज्ञानोबराच्या पालखीचा भोई होतो मागच्या जन्मात. ते अवतरी कोटीतले महात्मे ते पुन्हा पुन्हा जगत कल्याणाकरता येऊ शकतात, कारण त्यांचे एक कल्पापर्यंत प्रारब्ध आहे. कल्पांत वाचून त्यास विधी मोक्ष होणार नाही. आणि कल्पाचे मध्यभागी त्यांना इच्छेने म्हणजे स्वइच्छेने, कारण स्वइच्छा प्रारब्ध आहे त्यांचं, स्वइच्छेने अनंत शरीर घेता येतात. परंतु केव्हाही आत्मस्वरूपाचे ठिकाणी त्यांना कोणती भ्रांती होत नाही, जन्ममरण भ्रांती नसते, कारण आत्मा नित्यमुक्त आहे. कटे आहे नाही कटे गैरे, म्हणून ते जीवनमुक्त आहेत. अधिकारी पुरुषाचा संपूर्ण व्यवहार हा अन्य उपदेशानिमित्त असतो आणि इतर ज्ञानवानाच्या व्यवहाराचा काही नियम नाही. अधिकारी पुरुषाचा सगळा व्यवहार तो अन्य उपदेशानिमित्त असतो. म्हणून ते कधी कधी मग आता बोधे बाबा बघा, यावत आयुष्य त्यांनी चंद्रभागेचं इंद्राणीचं स्नान, त्यांची नगर प्रदक्षिणा, पांडुरंगाची माऊलीची आरती, भजन कधीच त्यांनी नसतं केलं तर काही बिघडलं नसतं. पण साधकाला मार्गदर्शन व्हावं म्हणून मारुती बाबा आजही पाठ चुकवतात का? नाही, कारण साधकाला मार्गदर्शन व्हावं म्हणून बाबा गोळ्या घेऊन ते डोळ्याला तार येते, पण तरी सुद्धा ते हालत नाही का? अनेक साधकाला त्याला घडवू नाही. मग ते महापुरुषाचं जीवन हे अन्य उपदेशानिमित्त असतं. पण जे युंजान योगी कोटीतला महात्मा आहे, प्रारब्धशेष जीवन त्याचं असंच असलं पाहिजे असा विधी करता येत नाही.
अधिकारी पुरुषाचा संपूर्ण व्यवहार अन्य उपदेशानिमित्त असतो आणि इतर ज्ञानवानाच्या व्यवहाराचा काही नियम नाही. म्हणजे कृष्णभोगी शुकत्यागी म्हणालो आपण त्याप्रमाणे. म्हणून तत्वदृष्टीच्या देहपाताविषयी देशकालाधिक काहीच सांगितले नाही. पण मग त्याचा भाऊ दुष्टा जो कोण अदृष्टी, त्याच्याबद्दल मात्र देशकालाची अपेक्षा आहे. कशी तो विचार आणि पुढचा तर्कदृष्टी त्याचा विचार आणि नंतर त्यांचे पिता शुभ संतती राजे हा विचार आता चालू होतो. तो विचार आपण उद्याच्याला पाहूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ